आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन जोडले गेले आहेत। त्यांच्यासाठी तरी थेट पहिला प्रश्न माझ्याकडून हाच असेल की ज्या इस्रायलने क्षेपणास्त्रांपासून स्वतःच्या देशाला वाचवण्यासाठीचा प्रयत्न केला त्या देशात इराणचं क्षेपणास्त्र घुसलं कसं? प्रश्न मनामध्ये असा येतो की एवढी महत्त्वाची सिस्टीम ही कशी फेल झाली इराणच्या विरुद्ध, त्याकरता कारणं काय होती? लक्षात असावं की कुठलीही सिस्टीम असते तर त्याची क्षेपणास्त्र थांबवण्याची एक क्षमता असते। ज्यावेळेला क्षेपणास्त्र त्यांच्या क्षमतेच्या बाहेर येतात तर त्यावेळेला त्यांना एवढ्या क्षेपणास्त्रांना एकदम थांबवणं हे शक्य नसतं। तर म्हणजे इस्रायलनी एक सॅच्युरेशन अटॅक केला, मोठ्या प्रमाणात हल्ला केल्यामुळे माफ करा, ही सगळी क्षेपणास्त्र थांबवणं हे इस्रायलला शक्य झालं नाही। याच्याशिवाय दुसरं कारण असं असतं की प्रत्येक प्रकारच्या शस्त्राला थांबवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम असतात। उदाहरणार्थ ड्रोनकरता वेगळी, क्षेपणास्त्रांकरता वेगळी, लंब्या दुरीच्या शस्त्रांकरता वेगळी, जवळून येणाऱ्या क्षेपणास्त्रांकरता वेगळी, हायपरसॉनिक मिसाईलकरता वेगळी। आणि ज्यावेळेला एकदम सगळ्या प्रकारची शस्त्र आक्रमक ही एकाच वेळेला पाठवली जातात तर त्यावेळेला काही वेळा या सिस्टीमची जी एफिशियन्सी आहे ती पुरी पडत नाही आणि एखादं मिसाईल हे त्या सिस्टीममधून जाऊन इस्रायलच्या आत त्यांनी नुकसान केलं असावं।